एकनाथ शिंदेंच्या अभिनंदनाच्या प्रश्नावर अजितदादा चिडले आहेत। प्रश्न विचारणाऱ्या पत्रकारांवर अजितदादा भडकलेले आहेत। फुकटचा सल्ला न देण्याचा पत्रकारांना सल्ला दिलेला आहे। अजित पवार जेव्हा अभिनंदनाच्या प्रश्नावर भडकतात तेव्हा नेमकं काय घडतंय पाहूया। बाकीच्यांचं काय इंटरप्रिटेशन होतं त्याचे मला काही घेणं देणं नाही। मी माझ्यापुरतं बोलत असतो। कशा करता बाबा? अहो आमचं सरकारच चाललेलं आहे तर अभिनंदन करा नेमकं करा, काय कारण आहे? अहो सरकार तर चालूच आहे, त्याच्यामुळं आम्ही कधी अभिनंदन करायचं ते माझं मी ठरवीन ना। तुम्ही कशाला मला सांगता? फुकटचे मला पत्रकार मित्रांनो, मी आपल्याला स्पष्ट सांगतो, तुम्ही मला फुकटचे सल्ले देण्याच्या भानगडीमध्ये पडू नका। मला जे वाटतं ते मी बोलत असतो। प्रश्न विचारणाऱ्या पत्रकारांवर अजितदादा भडकलेले आहेत। पत्रकार मित्रांनो, मला फुकटचे सल्ले देत जाऊ नका। मला जेव्हा वाटतं तेव्हा मी बोलतो। अभिनंदन मला करायचं असेल तेव्हा मी करीन, अशा अर्थाचं विधान या ठिकाणी अजित पवार यांनी केलेलं आहे। बाकीच्यांचं काय इंटरप्रिटेशन होतं त्याचे मला काही घेणं देणं नाही। मी माझ्यापुरतं बोलत असतो। कशा करता बाबा? अहो आमचं सरकारच चाललेलं आहे तर अभिनंदन करा नेमकं करा, काय कारण आहे? अहो सरकार तर चालूच आहे, त्याच्यामुळं आम्ही कधी अभिनंदन करायचं ते माझं मी ठरवीन ना। तुम्ही कशाला मला सांगता? फुकटचे मला पत्रकार मित्रांनो, मी आपल्याला स्पष्ट सांगतो, तुम्ही मला फुकटचे सल्ले देण्याच्या भानगडीमध्ये पडू नका। मला जे वाटतं ते मी बोलत असतो। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांच्याकडून। अमोल, पुन्हा एक प्रकरण आणि या प्रकरणी दादा भडकलेले आहेत। अभिनंदनाच्या प्रश्नावर दादांना विचारणा केली असता मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन का केलं नाही असं विचारलं असता दादांना इतका का राग आलाय? नक्कीच, आणि हा एकच प्रश्न नाही तर अनेक 2 ते 3 प्रश्न विचारण्यात आलेले होते, त्यावरही दादांनी स्पष्टपणे बोलणं टाळलेलं आहे। पण ज्यावेळेस काल जो निकाल लागलेला आहे आणि या निकालावरती एकनाथ शिंदे यांचं अभिनंदन तुम्ही केलं का, हा प्रश्न साधा आणि सिंपल प्रश्न होता। मात्र त्याला उत्तर देताना अजित पवारांनी थेट पत्रकारांनाच दम दिलाय। मला फुकटचे सल्ले देण्याच्या भानगडीत पडू नका, अशाच प्रकारचं त्यांनी विधान केलेलं आहे। आणि निश्चित अमोल, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।